आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक करून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार आणि तंतच व्हाईट बॉल आल्यानंतर हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सचिन तयार झाला. पुढचा बॉल. यावेळेला कमी गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चूक होती आहे आणि त्यानंतर एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. बाईटच्या रूपानं ही एक धाव आपण बघतोय. एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. साहिल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे स्ट्रायकिंग इन वरती. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. ऑफ साईड ऑफ स्टंप हा बॉल गोलंदाज रिलीज करत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉल. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला आणि या फटक्यामागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ आता इथे मात्र संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 9 धावा. आता चॅलेंज ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे मात्र या ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पाहूया आता हे चॅलेंज इथून मात्र पूर्ण केले जाईल का. आता कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली जाईल. रोनित पाटील यांच्या माध्यमातून आता कोणता गोलंदाज इथून मात्र चॉईस केला जाईल हे देखील बघायचं आहे. कोणाला आता या गोलंदाजीच्या मोर्चावरती आणलं जाईल. एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण भारतातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा ISPL मध्ये चॅलेंज ओव्हर बघितलं आणि तीच संकल्पना या तुर्बे चॅम्पियन लीगच्या अनुषंगाने इथून मात्र लागू करण्यात आलेली आहे. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. चॅलेंज ओव्हर हे हाताळण्यासाठी शुभम गोलंदाजी मार्कवरती आला. शिवमचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि या बॉलवरती एक सिंगल आता प्राप्त झालेली आहे. आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅटर साहिल. पाहूया साहिलच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार. यावेळेला देखील फुलटॉस फटका चांगला. बॉल हवेत पकडला जातोय झेल. सोहेलच्या हातातून कॅच इथे मात्र पकडली जाते. एक चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन साहिल इथून मात्र बाद होतो. एक महत्त्वाची सूचना जे तुर्बे चॅम्पियन लीगमध्ये खेळाडू खेळतील त्यांनाच मात्र TPL मध्ये प्राधान्य दिलं जाईल. एक महत्त्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. ज्यांनी आज नावं दिलेली आहेत खेळण्यासाठी परंतु ते खेळण्यासाठी जर अवेलेबल नसतील तर त्यांना मात्र TPL सारख्या मोठ्या स्पर्धेतून बॅन केलं जाईल. एक महत्त्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे कारण एक चांगला प्लॅटफॉर्म युवा खेळाडूंना या स्पर्धेच्या अनुषंगाने निर्माण करून दिला. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शिवम शर्मा प्रभावित करतात. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि तिसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शिवम आता इथून तयार झाला. यावेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रमोद यांना इथून मात्र शांत ठेवलं. चॅलेंज ओव्हरमध्ये मात्र जे 16 धावांचं चॅलेंज होतं ते कंप्लीट आता करू शकतील का हे देखील बघायचं आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. पंचांचा सिग्नल आता पाहावा लागेल. तिथे आता अंपायर काय कळवतील नक्की या बॉलवरती किती धावा आहेत. यस 4 रन्स. आम्ही आता आपल्या स्क्रीनवरती चेक करतोय.
यस, 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जातात. शिवमचा पुढचा बॉल. यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल, बॅटचा फ्लो अगोदरच ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र बॉल निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता या ओव्हरमध्ये गोलंदाज शिवमने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि आता 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजेच आता एकूण टीमची स्कोरबोर्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आला आहे सुशांत कदम आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. सुशांत कदम आला. माताडी 11 या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना अंडर 19च्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. असा मात्र सुशांत सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. सुशांतचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र वेग प्रचंड आपण पाहिलात आणि इथे मात्र रवी म्हात्रे यांच्या अगेन्स्ट हा पहिलाच बॉल डॉट बॉल हाताळला. बॉल सुशांतनं प्रभावित करतात. सुशांत पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल रिलीज करायचा होता परंतु ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि महेंद्र सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती आपण बघतोय. दरम्यानचा पुढचा बॉल तयार झाला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग कव्हर पॉईंट रिझनमध्ये सोहेल आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झालेली आहे. पाहूया आता प्रमोद स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील का हे देखील बघायचं. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॉल निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी सुशांत यांची आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला देखील चांगला बॉल परंतु पंचांचा इशारा तिथे आपल्याला पाहायला मिळतो आहे हा वाईट बॉल. बॅट्समन पासून सातत्याने बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सुशांत. योग्य टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 मध्ये मात्र त्याने आतापर्यंत कमीत कमी धावा देण्याचा मानस इथून मात्र दाखवला. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र बॅटची कडा विकेट किपर पकडतोय झेल. आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समन प्रमोद आता इथून मात्र झेलबादच्या रूपाने बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव इंटर झाला. पाहूया गौरवच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. यावेळेचा हा बॉल सोडून दिला आणि पंचांचा इशारा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. अब तक टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 एक्स्ट्रा धावा म्हणजे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट बॉल होता. आपल्या फॉलो थ्रोमध्ये या बॉलला फील्ड केलं आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू देणार आहोत. जर यावेळेला फटका फसला. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा विकेट किपरने खूप चांगली कॅच इथून मात्र कॅरी केलेली आहे आणि बॅट्समन गौरव
देखील इथून मात्र बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरला बॅट्समन गौरव आणि तो देखील आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर दाखल होतोय. ओव्हर नंबर आता बघता बघता 3चा देखील खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या डबातील. आता हे 12 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला संघ आपण बघणार आहोत. अर्थातच जर का आपण बघितलं तर RK थंडर्स विरुद्ध SW हिट्स या दोन टीमच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला राहुल कांबळे तर दुसऱ्या साईडला समीर वारंगे आपल्याला पाहायला मिळतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं. आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजयचा पहिलाच बॉल बॅटची कडा आणि बॉल चालला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 11 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. किती धावा येतील. फुल टॉस बॉल चुकी झाली आणि फुल टॉसला फुल टूल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता रिव्ह्यू घेतला. पाहूया या बॉलची नक्की पिचिंग कुठे झालेली आहे. आमची टेक्निकल टीम इथून मात्र चेक करताना आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in ची टीम चेक केलं जाते आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आला. अर्थातच हा नो बॉल आहे. आता उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणार आहे फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया फ्रीटच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का. हो येईल, परंतु हा बॉल फिल्डरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटची संधी, परंतु संधी गमावली आणि इथून मात्र फ्रीटच्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जातात. हा देखील फुलटॉस बॉल होता, परंतु थोडीशी ताकद या फटक्यामागे कमी मिळाली आणि 2च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत स्ट्रायकिंग इनला रवी म्हात्रे आहेत तोपर्यंत जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. बघूया आता त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येतील का. यावेळेला देखील फुलटॉस होता, परंतु स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हा फटका सजवला. क्रीडांगण अर्धवर्तुळाकार क्रीडांगण असल्या कारणामुळे या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. लेन बॉल पिक केला समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ रिझनमधून खेळाडू बॉलला उचलतील तोपर्यंत मात्र धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय ओव्हर द विकेटने तयार झाला. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय रवी म्हात्रे यांच्या बॅटमन. हा जबरदस्त फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. हा हाय हँडसम बिग हिट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता या षटकाराच्या साह्यानं ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा 33 रन्स. 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया आता हे 6 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. RK थंडर्स विरुद्ध SW हिट्स या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहुल कांबळे आणि समीर वारंगे
आपण टॉससाठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पाहूया आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रोनित पाटील. रोनित पाटील यांचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती. अब तक बॅटिंग करत असताना आर्यम सिक्सर्स या टीमच्या. पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. आणि आता स्ट्रायकिंग इनला या टीमचा प्रमुख खेळाडू रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. आर्यम सिक्सर्स असं नाव आहे त्यांच्या टीमचं. पाहूया आता मोठे मोठे सिक्सर्स आपल्याला इथून पाहायला मिळतील का या ओव्हरमध्ये. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिलेले आहेत. यावेळेला देखील दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हा व्हाईट बॉल रिलीज केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने एक अँगल कोन बनवून सध्या गोलंदाजी करतात गोलंदाज रोनित पाटील. RP स्टार्स या टीमचा हा प्रमुख खेळाडू आहे. आणि एकमेकांच्या विरोधात मात्र दोन्ही आयकॉन खेळाडू इथून मात्र लढताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल, परफेक्ट ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्करचा एक चांगला प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला. आणि हा डॉट बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. आता रवी म्हात्रे यांच्या बॅटमन हा आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळतो आहे. गगनाला गवसणी गाठणारा हा षटकाराला अगदी हा बॉल पुढ्यात टाकला होता. आणि या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात RM सिक्सर्स या टीमच्या. अजूनही मात्र या पहिल्या डावातील बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. RK थंडर्स, SW हिट्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे. यावेळेला लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. रोनित पाटील यांच्यावरती आता हल्ला बॉल केला जातो आहे. आता पाहूया 2 आले, तिसरा येईल का हे देखील बघायचे. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंच आमच्यापर्यंत कळवतात हा देखील व्हाईट बॉल. आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय 49 धावा. पुढचा बॉल. यावेळेला लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी. सुरुवातीला थोडेसे रवी मात्र शांत असताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर जशी काही डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली त्या ओव्हरमध्ये गोलंदाजावरती रवी मात्रे तुटून पडले. आणि त्यांच्या बॅटमनने या ओव्हरमध्ये सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधून आपण 3 बॉलवरती 3 षटकार पाहिले. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा खेळ आता इथेच संपला आहे. आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 55 धावा. आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य. चला टॉससाठी या. RK थंडर्स आणि SW हिट्स टॉससाठी या. राहुल कांबळे आणि समीर वारंगे एका साईडला ज्याच्याकडे अनुभव खचून भरला असा खेळाडू समीर वारंगे आपल्याला पाहायला मिळेल. गोड जोडी एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
जसे काही सेकंड इनिंग स्टार्ट होईल आम्ही करतो कमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन ऐकूया. याच तुर्भे गावचा एक गोड आवाज नयन शिर्के यांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. येणारे 30 बॉल आणि 56 धावांचं लक्ष. प्रताप आणि त्याच्या सोबतीला रोनित पाटील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पडण्याआधी समीर वारंगे तुम्हाला या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे टॉससाठी, अन्यथा तुम्हाला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद आपण घ्या. सेकंड इनिंगचा खेळ. बॉलिंग मार्कवर बॉलर आविष्कार. तीस बॉल मध्ये 56. सेकंड इनिंगला होती सुरुवात. तुर्बे चॅम्पियन लीग 2024चा क्रिकेटमध्ये रणसंग्राम. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला बॉल फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. पहिल्या बॉलवर एक सिंगल. समीर वारंगे टीमला 3 धावांची पेनल्टी आणि राहुल कांबळे या ठिकाणी टॉस जिंकतायत. रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला क्रिकेटमध्ये फॉलो करणं गरजेची गोष्ट असते आणि तेच करावे लागतील, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. पहिल्या बॉलवर एक सिंगल. नेक्स्ट बॉल मिड विकेट रिजन मध्ये काव कॉर्नर मध्ये साहिलने घेतला एक सुरेख कॅच. रोनित पाटील गोल्डन डकचा शिकार. पहिली विकेट लॉस. आपण मॅच पाहताय आरएम सिक्सर्स विरुद्ध आरपी स्ट्रायकर्स. आरपी स्टार्स आणि आरएम सिक्सर्स यांच्या दरम्यान चालू असणारी मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पंचावन्न धावा उभारल्या. 56 धावांचं लक्ष. धनंजय पाल स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉफ्टेड स्ट्रोक. गौरव याचं सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या बॉलवर एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय. आविष्कारची चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक विकेट त्याने सुद्धा कॅरी केली आहे. नेक्स्ट बॉल उत्साही लेग स्टंप या सिटीचा वाईड बॉल. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा. 1 विकेट लॉस. नेक्स्ट बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु पाहू शकाल आणखी एक सुरेख कॅच. बबलू व्हॉट कॅच. आणखी एक विकेट. बिग विकेट डाऊन. प्रताप. रवी यांना पाहिलं सातत्याने आत्मविश्वासाने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहते आविष्कारला. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी पहिल्या स्पेल मध्ये कॅरी केल्या आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वर आदी. अभी नहीं तो कभी नहीं इस मॅच में करना पडेगा. आता जबाबदारी 2 फलंदाजांवर वाढेल. आपण पाहताय तुर्बे चॅम्पियन लीग 2024चा दैदिप्यमान सोहळा. महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भव ही भारताची धराई. स्वागत करून तुमच्या मी पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये सुरेख बॉलिंगचा नजराना पेश करत असताना बॉलर आविष्कार. अक्रॉस द लाईन जुसी पुल टॉस ब्रेड अँड बटर बॉलची संधी, परंतु आणखी एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. आरपी स्टार्स गमवत असताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणखी एक विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 3. आता चॅलेंज ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आणि चॅलेंज ओव्हरला टार्गेट करावं लागेल. जर 16 धावा तुम्ही बनवल्या तर धावा प्लस होतील.
कमी धावा बनवल्या तर मायनस होतील. महत्वपूर्ण मॅच मधली महत्वपूर्ण ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर. जबाबदारी आता बाबींवर. एका बाजूला जबाबदारी आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये धनंजय पालवर नक्की असेल, कारण संकटातून बाहेर काढायचं आपल्या टीमला. 56 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. विकेट गमावल्या आहेत 3. फुटबॉलचा स्कोर आपण स्कोर बोर्डवर पाहताय. 3 धावा धावपलकावर, 3 विकेट लॉस. राईट राऊंड विकेटने हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. आविष्कार झाली आहे चुकी, कॅच झाली आहे ड्रॉप. पहिली सिंगल सक्सेसफुल, परंतु एकच धावेवर समाधान मैदानाच्या आतमध्ये धनंजय पालला. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 4. न्यू बॅटर शाहरुख मैदानात आलेत. शाहरुख वर सुद्धा जबाबदारी. स्विंग अँड मिस, क्रॅकिंग बॉल. आउटस्टँडिंग बॉलिंग करत असताना आपण पाहत आहे आर्यम सिक्सर्स. रवी म्हात्रे प्रतिनिधी करत असताना या टीमचं एका बाजूला रोहित पाटीलला प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहताय. स्लॉट मध्ये होता लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल. सुरेख स्ट्रोक, सीमा रेषा पार. 6 षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली तब्बल 10 धावा. षटकाराने आत्मविश्वास नक्की शाहरुखचा उंच केला असेल. अशाच प्रकारची बॅटिंग करायची आहे आरपी स्टार्स टीमला. फ्लॅटेड 6 आपण पाहिला शाहरुखच्या बॅट मधनं. जिंदगी की राह पे तू चल तो सही और बीच मैदान में कुछ तू कर तो सही. आणि करावं लागेल. आता तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये कुंडलिन स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये समावला डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त 52. धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. पाचवा बॉल चॅलेंज ओव्हर मधला. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक थोडंसं दडपण, आता प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न, गेम प्लॅन केले जात आहेत क्रिकेटमध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेट रिजन मध्ये. आणखी एक फ्लॅट 6. शाहरुख बरसतोय आपल्या बॅट मधनं धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 16. 13 धावा आतापर्यंत चॅलेंज ओव्हर मध्ये आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक बॉल मध्ये जर 3 धावा बनवल्या तर धावा प्लस होतील. 8 ने महत्वपूर्ण मॅच मधला बॉल चॅलेंज ओव्हर मधला. राईट आर्म राऊंड द विकेट ने 22. यस इट इज अ वाईड बॉल. दडपण आता 22 वर थोडंसं रिलीज होतंय. शाहरुख चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. काम असं करा की नाव झालं पाहिजे, आणि नाव असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. जेवढं काम महत्वाचं आहे तेवढंच तुमचं नाव सुद्धा, आणि तेच काम मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूने चेस करण्याचा प्रयत्न, एका बाजूने डिपेंड. आणखी एक बॉल वाईड बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 18. एक बॉल मध्ये 1 धाव काढली तर धावसंख्या प्लस होईल. डॉट झाल्या तर मायनस. हा बॉल खऱ्या अर्थाने मॅच मधला कुशन मुवमेंटला इम्पॉर्टंट असेल. कॅचची संधी होती, कॅच झाली ड्रॉप आणि सिंगल सक्सेसफुल. 8 धावा प्लस होत आहेत. अर्थातच धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 24.
धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 27 या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्या. 16+8. कमबॅक केले आता शाहरुख आणि धनंजय पालने मॅच मध्ये. पहिली ओव्हर आविष्कारची सुंदर होती. 3 विकेट सुद्धा कॅरी केले होते. तदनंतर मॅच मध्ये पुनरागमन. ना हारना जरुरी ना जीतना जरुरी. क्रिकेट खेल को खेलना जरुरी. आणि तोच क्रिकेट मैदानात रंगत असताना आपण पाहत आहे. एकापेक्षा एक मॅच रंगत असताना RM सिक्सेस आणि RP स्टार्स यांच्या विरुद्ध एक महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. वैभव शिंदे चांगला बॉल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. रवी म्हात्रे सिक्सर्स टीम आणि रोनित पाटील स्टार्स यांच्यामध्ये रंगणारा हा महामुकाबला. पुढे टाकलेला बॉल. कडक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता शाहरुख यांच्या बॅटमधनं. एक सिंगल सक्सेसफुल. दुसरीचा प्रयत्न. चांगली फेकी सुद्धा आपण पाहिली रवी इचके यांची. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय शाहरुख आणि धनंजय पालचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 29 धावा. ज्युसी पुल टॉस. गॅप मधून बॉल फरार. रन्स मिळतील 4 चौकार. कडक बॅटिंगचा नजराना आपण पाहताय शाहरुखच्या बॅटमधनं. जणू काही थांबण्याचं नाव तो मैदानाच्या आतमध्ये घेत नाही. तोही सांगतो मला सुद्धा जिंकायचं आहे मॅच. हार्ड बॉल मध्ये 19 धावांची गरज. आता थोडंसं गतीमध्ये 8 बॉल मध्ये वैयक्तिक 19 धावांवर खेळी करतोय शाहरुख. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली. 22च्या विरुद्ध चढवलेला हल्ला. तदनंतर आता आपण वैभव शिंदेला पाहताय. चांगले बॉल वैभवने सुद्धा टाकलेत. परंतु एक चौकार त्याने सुद्धा आतापर्यंत स्पेल मध्ये खर्च केलाय. पुढे टाकलेला बॉल टॉप एज. फॉलो थ्रो मध्ये कॅचची संधी. कॉट अँड बोल्ड. शाहरुख बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. न्यू बॅटर सचिन गुप्ता. वैभवच्या विरुद्ध सचिन असं बॅटल मैदानाच्या आत. फुलटॉस बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. 9+6. 7 धावांनी धावसंख्येत वाढ होत असताना आपण स्कोर बोर्डवर पाहाल. स्पेअर डिलिव्हरी असेल. नो बॉल नाहीये. अगदी डीप होत होता बॉल. 6 धावा तर आल्या आहेत. 17 धावांची अजूनही गरज. 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. एकोणचाळीस धावा धावपलकावर. 12 बॉल रिमेनिंग. 17 रिक्वायर्ड. सन्माननीय आदरणीय अशोक मामा यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत.
बॉलिंग ट्रॅकवर रवी म्हात्रे स्वतः कॅप्टनने आता जबाबदारी घेतली आहे मैदानाच्या आत. 12 बॉलमध्ये 17ची गरज. थोडीशी फ्रंटफुटला आपण आता पाहताय रोनित पाटील यांची टीम. पहिल्या ओव्हरमध्ये आविष्कारने 3 विकेट घेतल्यानंतर आपण पाहिलं शाहरुख याची सुरेख बॅटिंग. तदनंतर विकेट गमावल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट धनंजय पालचा, सचिन गुप्ताचा एक षटकार आणि तदनंतर आता समीकरण 11 बॉल 17. चांगला स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये. साहिल सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. चांगला अटेम्प आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 41 धावा धावपलकावर. दहा बॉल मध्ये 15 धावांची गरज. हो हो क्या बात आहे. एका हाताने पकडलाय कॅच. वैभव शिंदे. फलंदाज धनंजय पाल बाद. न्यू बॅटर सोहेल. 9 बॉल 15 असं समीकरण मैदानाच्या आत. रवी म्हात्रेची चांगली बॉलिंग. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. एक सिंगल. 8 बॉल 14. मॅच अजून संपली नाही. मॅच मध्ये मजा येते. तुर्बे चॅम्पियन लीग स्लॉट मध्ये पॉवरफुल हिट सचिन गुप्ताच्या बॅट मधनं. 6 धावा. सात बॉल मध्ये 8ची गरज. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8707 तास 5,05,25 मिनिटे आम्ही या स्पर्धेच्या आतुरतेने वाट बघत होतो आणि ती स्पर्धा सर्वांच्या भेटीला आली आहे. तुर्बे चॅम्पियन लीग 2024. काय मॅच रंगली. जबरदस्त मॅच. 6 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आता स्विंग अँड मिस. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. चौथ्या स्पेल मध्ये धावा खर्च केल्या रवी म्हात्रेने 9. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा खर्च. दुसऱ्या ओव्हर मध्ये चॅलेंज ओव्हर मध्ये 24 आणि तदनंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये वैभव शिंदेने 12 धावा खर्च केल्या आणि तदनंतर चौथ्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च रवी म्हात्रेने केल्या. 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आता मॅच मध्ये असेल. रोनित पाटील स्टार्स टीमला. बॉलर आविष्कार. 7 बॉलर आपण पाहताय. सोहिलच्या विरुद्ध 7. क्विकर 1 बॉल परंतु लाईन चेक करावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. एखादा मॅजिकल स्पेल इथे टाकायचा आहे बॉलरला. पुन्हा एकदा वाईड.
6 बॉलमध्ये 6चं समीकरण. रन बॉल इक्वेशन. स्लो फॉरवर्ड अलॉंग डी कार्पे स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक वैभव शिंदे. एक सिंगल सक्सेसफुल. 5 बॉलमध्ये 5ची गरज. आणि आता स्ट्रायकिंगला अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट पेश करणारा बॅटर सचिन गुप्ता. त्याच्या बॅटमधनं षटकारांची आतषबाजी आपण मॅच मध्ये पाहिली आहे. 5 बॉल 5चं इक्वेशन. चांगला स्ट्रोक पण तो मिस टायमिंग झालाय. कॅचची संधी. भाबिन होते. कॅच झाली ड्रॉप. कॅचेस बिन मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. 4 बॉलमध्ये 3 धावांची गरज. चार मध्ये 3ची गरज असताना बॅटची कडा इनसाइड एज होती. 1 सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 3 बॉलमध्ये 2ची गरज. शॉर्ट ट्रॅकर बॉलला क्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट 6. मॅच फिनिश. हार्ड लक. रबी मात्रे सिक्सर्स टीम आणि अभिनंदन रोनित पाटील स्टार्स. नेक्स्ट मॅच आरके थंडर्स आणि त्यांच्या विपक्ष SW हिट्स समीर वारंगे आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहाल राहुल कांबळे. आणखी एक बिग मॅच ऑफ द टुर्नामेंट. बिग बॅटल ऑफ द टुर्नामेंट. एका बाजूला छोटा पॅकेट बडा धमाका. एका बाजूला एक्सपिरियन्स किंग समीर वारंगेला आपण पाहाल. एका बाजूला राहुल कांबळेला पाहाल. मोठी मॅच आणखी प्रेक्षकांच्या भेटीला येते.